नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी परत घेऊन आली आहे मी 25 प्रश्न तलाठी भरतीसाठी. तर पहिला प्रश्न सुरू करू. पहिला प्रश्न, समानार्थी शब्दाच्या गटात न बसणारा शब्द ओळखा. समानार्थी शब्दाच्या गटात न बसणारा शब्द ओळखा. वात, अनिल, समीरण आणि शैल्या हे कशाचे समानार्थी शब्द आहेत म्हणून सांगितलं आहे. नसणारे सांगितलं आहे. काय सांगितलं? नसणारे शब्द. वात, अनिल आणि समीर हे शब्द कशाचे आहे? वारा. शैल्या समानार्थी शब्द नाही आहे, तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट, खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्य कोण आहेत म्हणते. काय म्हटले त्यांनी? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्य कोण आहेत? भालचंद्र नेमाडे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती योग्य वाक्यरचना आहे? पुढीलपैकी कोणती योग्य वाक्यरचना आहे? कोणती योग्य वाक्यरचना आहे म्हणते. याच्यामध्ये वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असतो. वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते. वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते. नेक्स्ट, कंसात दिलेले योग्य रूप ओळखा. कंसात दिलेले योग्य रूप वापरून वाक्य तयार करा म्हणते. कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य तयार करा म्हणते. याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4, भर पावसात फुटपाथावरील त्या लोकांचे हाल होत असलेले मला बघून आनंद होणार नाही, अशा आहे. सॉरी, माझी थोडीशी तब्येत डाऊन आहे म्हणून थोडीशी घबराट होत आहे, तेवढं ॲडजस्ट करून घ्या. आणि कुठे चुकलं तर क्षमा पण करू शकता, होत असेल तर. शैवाल्य गुंतले तरी पंकज हे शोभते. अधोरेखित शब्दांचे समास कोणते आहे म्हणते. शैवाल्य गुंतले तरी पंकज हे शोभते. अधोरेखित शब्दांचे समास कोणते आहे म्हणते. याचे उपपद तत्पुरुष आहेत. आन्सर दिलेलेच आहे, उपपद तत्पुरुष. शैवाल्य गुंतले तरी पंकज हे शोभते, त्याचा अर्थ असा येतो, शैवाल्यामध्ये गुंतलेलं कमळ हे शोभून दिसतं म्हणते. नेक्स्ट, असंगाशी संग प्राणाशी गाठ. काय म्हणते? असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ म्हणीचा अर्थ ओळख म्हणते. दृष्ट माणसे सामाजिक विघात असतात, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर तिसरं सांगितलं आहे त्यांनी, दुर्जन माणसाची संगत केल्यास प्राण परत येते, हे चुकीचं आहे. दृष्ट माणसे बेरकी असतात म्हणते, हे पण चुकीचं आहे. याच्यामध्ये दुर्जन माणसाची संगत केल्यास दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. दुर्जन माणसाची जर संगत करसाल तर प्राणाला धोका होणारच. नेक्स्ट, पुढील शब्द गटात वापरून अचूक वाक्यरचना तयार करा. तिन्ही गट एकत्र एका लाईनमध्ये लावायचे असतात. याच्यामध्ये क्वेश्चन आता तर नवीन पॅटर्न आलेलं आहे स्पर्धा परीक्षामध्ये. याचे तिन्ही शब्द एकत्र, तिन्ही गटातले शब्द एकत्र एका ओळीत लावायचे. वन लाईनर बनवायचं आहे त्याला. विसराळूपणा, एकपैलू, मानवी स्वभाव. याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 आहे. विसराळूपणा हा मानवी स्वभावाचा एक पैलू आहे म्हणते. विसराळूपणा हा मानवी स्वभावाचा एक पैलू आहे. परत क्वेश्चन तसा दिला आहे, जे का रजले गाजले त्यासी म्हणे जो पूजिले तोची साधू ओळखावा देव तेथीच जाणावा. परत वाचते, जे का रजले गजले त्यासी म्हणे तो पूजिले तोची साधू ओळखावा देव तिथेच जाणावा. ही पंक्ती कोणी रचली आहे म्हणते, तर हे संत तुकारामांनी रचलेली आहे. खालीलपैकी कोणती म्हण पूर्ण
चुकीचं आहे. खालीलपैकी कोणती म्हण चुकीची आहे म्हणते. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर, हे बरोबर आहे. विंचवांचा जो पिल्ल्यांच्या अंड्याचा असतो ना, तो पाठीवर असतो. जन्म देताच त्यांची आई, त्या पिल्लेच त्यांच्या आईले खाऊन घेतात. तो बिऱ्हाडच असतो, त्याच्या विंचवाच्या पाठीवर असतात, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर थेंबे थेंबे तळे साचे, हे पण बरोबर आहे. थेंबे थेंबानेच तळे साचते. त्याच्यानंतर नंबर 4, राजाला दिवाळी काय माहीत. राजाला प्रत्येक दिवस दिवाळीसारखे असतात, गरिबी फक्त आपल्या वाटेला आलेली आहे. त्यानंतर त्याचं योग्य उत्तर आहे नदी राखी तो पाणी चाकी. हे चुकीचं आहे. हा क्वेश्चन चुकीचा आहे. याच्यामध्ये 1, 2 आणि 4 हे तिन्ही बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर जो ऑप्शन नंबर 3 आहे ना, तो चुकीचा आहे. कारण नदी राखी तो पाणी चाखी असा नाही आहे. तो असा आहे तळे राखी तो पाणी चाखी. नेक्स्ट, मन मुराद या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे. मनमुराद काय म्हटलं आहे? मनमुराद. मनमुरादचा या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे. मनमुराद म्हणजे मनसोक्त. समानार्थी शब्द विचारला आहे डायरेक्ट त्यांनी. हमखास याचा अर्थ असा होतो की हमखास हा प्रश्न 100% हमी देणारा, हमखास येतोच, पेपरला येणारच म्हणजे हमखास. त्याच्यानंतर दुर्मिळ, जसे की उंबराचे फूल दुर्मिळ आहेत, कुठेही न मिळणारा. मनकवडा म्हणजे दुसऱ्याचे मन वाचणारा. आणि मनसोक्त म्हणजे मनला शांती मिळेपर्यंत भेटणारे, त्याला मनसोक्त म्हणतात. नेक्स्ट, पुढील मन पूर्ण करा. गरज सरो तसेच वेद्य मरो. डायरेक्ट जसा आपण अभ्यास असा करायचा की जशी आपल्याला प्रश्न फेकला की डायरेक्ट उत्तर आला पाहिजे आपल्यासमोर. गरज सरो वेद्य मरो. त्यांनी डायरेक्ट सांगितलं मन पूर्ण करा, गरज सरो वेद्य मरो असं म्हणाल. याच्यामध्ये ऑप्शन पण असे दिलेले आहेत की साहेब मरो, प्रगती करो, बैल मरो. हे आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी क्वेश्चन दिलेले असतात, ऑप्शन दिलेले असतात. त्यासाठी आपला अभ्यास इतकं परफेक्ट असायला पाहिजे की जसा प्रश्न आला तसे उत्तर आपल्या तोंडून बाहेर पडले पाहिजे. अष्टपैलू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अष्टपैलू म्हणजे काय. अष्टपैलू म्हणजे आपल्यातलं कोणीच नाही आहे. जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत अष्टपैलू कोणीच नाही आहे. नंतर सगळे अष्टपैलू बनतात. असे म्हणतात की अष्टपैलू आहे, सर्व गुण संपन्न आहे. असं काही नाही आहे, आपण सगळे अष्टपैलू नाही आहोत. अष्टपैलू म्हणजे याच्यामध्ये कसे उत्तर अष्टपैलूच आहे, त्याचं सर्वगुण संपन्न उत्तर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक 1. याच्यामध्ये हुशार, कुशल, प्रसार आणि गुणी हे सगळे जेव्हा त्याच्यामध्ये येतात तेव्हा त्याला अष्टपैलू म्हणतात. नेक्स्ट, ढोंगी या शब्दाचा अर्थ 2 अर्थ शोधा म्हणते. ढोंगी या शब्दाचे 2 अर्थ शोधा. गुन्हेगार, आरोपी हे कधीच ढोंग करत नाहीत. गुन्हेगार आणि आरोपी हे स्पष्टपणे नाव आहेत. तो गुन्हेगार आहे, तो आरोपी आहे. इमानी विश्वासू आणि इमानी. विश्वासाचा ढोंग करू शकतात पण विश्वासू नाही. त्याच्यानंतर प्रामाणिक आणि सच्चा. हा माझा सच्चा दोस्त आहे, हा माझा प्रामाणिक मित्र आहे. आपण असं म्हणू शकतो पण आपल्याला माहिती नाही आहे की नाही आहे तो. त्याच्यानंतर त्याचं उत्तर आहे ढोंगीचं दाभिक आणि भोंदू. आपण म्हणतो येडा बनून पेढा खात आहे, त्याला म्हणतात भोंदू, दाभिक. नेक्स्ट, सुंदर शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही. सुंदर शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही म्हटलं. काय म्हटलं आहे? समानार्थी शब्द नाही म्हणजे आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. समानार्थी शब्द सुंदराचा समानार्थी शब्द काय होतो? मनोहर, रमणीय, सुरेख. हे तिन्ही शब्द समानार्थी आहे ना. आणि कोमल याला काय म्हणते? नाजूक. काय म्हणते? नाजूक आहे म्हणते, कोमल आहे म्हणते. तो समानार्थी नाही आहे सुंदरचा. नेक्स्ट, नदिष्ट कादंबरी कोणी लिहिली आहे? मनोज बोरगावकर यांनी लिहिलेली आहे.
खालील अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. काय शोधायचं आहे? चुकीचा पर्याय. कर्णाचा अवतार हे बरोबर आहे. कर्ण उद्धार होता. कर्णाचा अवतार उद्धार मनुष्य होता तो. देव माणूस म्हणजे सज्जन, चांगला मनुष्य. आणि अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य. अडाणी असेल तर काय म्हणतो तो? मूर्ख आहे. आणि शिकलेला थोडासा त्याचा जर समानार्थी शब्द चांगले असतील तर तो म्हणतो अकलेचा कांदा आहे म्हणते. हा पण याचं उत्तर आहे कुंभकर्ण. काय आहे? कुंभकर्ण. हे चुकीचं आहे. कुंभकर्ण अत्यंत पराक्रमी नाही आहे तो आळशी, मंद, कुचर, झोपाळू हे आहे कुंभकर्ण. नेक्स्ट, त्याचं उत्तर समजलं ना? त्याचं उत्तर काय आहे? 2. ऑप्शन नंबर 2. वाक्यरचना व अर्थ यांच्या जोड्या लावा म्हणते. अ गटात दिलेले आहे, ब गटात दिलेले आहे. कणिक तिंबणे म्हणजे काय? कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे किंवा मार देणे. कणिक तिंबणे म्हणजे मार देणे किंवा खूप मार देणे. त्यानंतर खडे फोडणे म्हणजे काय? दोष देणे. काय म्हणते? खडे फोडणे म्हणजे दोष देणे. चंग बांधणे म्हणजे काय? निश्चय करणे. लक्ष हातात घेतल्यानंतर निश्चय करतो की नाही मी हे केल्याशिवाय राहतच नाही, त्यालाच म्हणतात चंग बांधणे. कूच करणे म्हणजे वाटचाल करणे. कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे. चंग बांधणे म्हणजे निश्चय करणे आणि खडे फोडणे म्हणजे दोष देणे. समजलं? नेक्स्ट, याचा 1 आहे. ऑप्शन क्रमांक 1 आन्सर. नेक्स्ट, अक्षयमध्ये एक गुण लपलेला आहे. काय म्हणते? अक्षयमध्ये एक गुण लपलेला आहे. अधोरेखित शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? जेव्हा गुण येतं, गुण आलाय तर अवगुण येईल. गुण अवगुण. नेक्स्ट, अंगावर काटा येणे वाक्यात उपयोग करा म्हणते. अंगावर काटा येणे वाक्यप्रचाराचा वाक्यात योग्य उपयोग करा. याचा अर्थ येते, याचं उत्तर आहे समोर 10 फूट साप. काय म्हणते? समोर 10 फूट साप पाहता रोहनच्या अंगावर काटा आला. हे भीतीजनक आहे. हे आन्सर बरोबर आहे. याच्यामध्ये पहिला आन्सर का नाही येणार? भारताने विश्वकप जिंकला, धोनीच्या अंगावर काटा आला. हे चुकीचं आहे. धोनीच्या अंगावर काटा नाही, तिथे हास्य यायला पाहिजे. गुलाबाचे सुंदर फूल पाहता विशाखाच्या अंगावर काटा येत होता. गुलाबाचे फूल पाहिल्यावर कोणाच्याच अंगावर काटा नाही येत, हास्य येते. हे पण चुकीचं आहे. प्रेमळ पत्नीच्या सहवासात प्राचीच्या अंगावर काटा येतो. प्रेमळ पतीच्या सहवासात प्राचीच्या अंगावर काटा येतो. प्रेमळ पती असल्यावर तर अंगावर काटा कशाला? हास्य येईल ना. हे पण चुकीचं आहे. तर याचा ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. समोर 10 फूट साप पाहता रोहनच्या अंगावर काटा आला. इथं भीती निर्माण झाली आहे, म्हणून ते ऑप्शन क्रमांक 2 आहे. अंगावर काटा आलाय त्याच्या. नेहमी ताजे अन्न खावे. आताच म्हटलं, अभ्यास असा करा की जो समानार्थी विरुद्धार्थी शब्द पूर्ण पाठ करून ठेवा. ताजे म्हणलं की लगेच शिळे आले पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1. अव्ययीभाव समास पद मुख्य असते. याच्यामध्ये पहिलं पद मुख्य असते, दुसरे पद द्विगु समाजमध्ये असते, तिसरे पद कुठं नसते आणि तिसरे व दुसरे पद द्विगु समाजामध्ये असते. याचे ऑप्शन क्रमांक 1. अव्ययीभाव समासात पहिले पद हे मुख्य असते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते पुराण
कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहेत म्हणते. जेव्हा पण पुराण कर्मणी येते ना, एवढं लक्षात ठेवायचं की आपण कुठेतरी भजनाला वगैरे बसलो आहोत. सगळे पुराणातले संस्कृतमधले शब्द येतात. जो कीजे परमात्मा लाहो, परमात्मा लाहो, सॉरी काय म्हणते, जो कीजिए परमात्मा लाहो. मला तू वाचविलेस, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मला तू वाचवले. राधिका केर काढते. रामायण महाकाव्य आहे. हे बघा ना, शब्दावरूनच ओळखायला येतं की रामायण हे महाकाव्य आहे. कुठेच संस्कृत सारखं दिसत नाही. एकच ऑप्शन त्याच्यामध्ये संस्कृत सारखं दिलेलं आहे, जो कीजिए परमात्मा लाहो. नेक्स्ट, खालील विरुद्ध अर्थांच्या शब्द जोड्या दिलेल्या आहेत. त्यातील कोणती जोडी चुकीची आहे म्हणते. काय म्हणते, चुकीची आहे. याच्यामध्ये ऊन सावली विरुद्ध जोडी दिली आहे त्यांनी. विरुद्ध अर्थाच्या जोड्या दिलेल्या आहेत. विरुद्ध अर्थाच्या जोड्या दिलेल्या आहेत. सॉरी, ऊन सावली विरुद्ध आहे ना, विरुद्ध आहे. ऊन सावली विरुद्ध आहे. न्याय अन्याय विरुद्ध आहे. सुख आणि दुःख दोन्ही विरुद्ध आहेत. याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 येईल, आत आणि खोल. जर खोल असेल तर इकडं उंच यायला पाहिजे, आणि इकडं आत असेल तर इकडं बाहेर यायला पाहिजे. नेक्स्ट, याचा ऑप्शन क्रमांक 3 आहे. नेक्स्ट, वाक्यप्रचार अर्थ शोधा. दातखिळी बसणे म्हणजे काय. दातखिळी कधी बसते, जेव्हा दुःख वगैरे असेल तेव्हा. दातात खिळे टोकणे चुकीचं आहे. दाताची शस्त्रक्रिया होणे चुकीचं आहे. आनंद वाटणे चुकीचं आहे. एकदम बोलती बंद होणे म्हणजे काय आहे, दातखिळी बसणे. तिने जेवण केले, तिचं जाऊ दे, आपण आपलं पाहू. तिने जेवण केले, प्रयोग ओळखा म्हणते. तिने जेवण केले. जेव्हा क्रिया दुसऱ्यावर होते तेव्हा काय होते, कर्तरी. ठीक आहे. समापन कर्मणी म्हणजे काय आहे, समाप्त होणारा. कोणताही वाक्य असेल ते समाप्त होणारा समापन कर्मणी समजून घ्यायचा. भावेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. भावेमध्ये कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं आहे तुम्हाला की भावे प्रयोगामध्ये काय ओळखायचं. कर्ता, कर्म आणि क्रियापद. यांच्या तिघांपैकी तिघांना प्रत्यय असतो तेव्हा भावे प्रयोग होतो. तर कर्मणी प्रयोग जेव्हा कर्मणी प्रयोगमध्ये काय असते, कर्मणी प्रयोग म्हणजे एकच. कर्मणी प्रयोग म्हणजे कर्ता, जो कर्ता आहे. कर्ता कोण आहे इथे, ती आहे ना, ती कर्ता ती आहे. तिला प्रत्यय काय लागलेला आहे, ने. जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागतो तेव्हा ते कर्मणी होते. फक्त कर्त्याला, कर्माला आणि क्रियापदाला नाही. जेव्हा क्रियापदाला कर्माला लागते तेव्हा तो भावे प्रयोग होते. ठीक आहे. धन्यवाद.